तेच बघूया आता कसं झालंय. हो हो एकदम लजीज. कशी आहे? मस्त आहे ना? मीडियम तुला गोड. हा मानत अटकली का घशात अटकलेली? घशात गल्यात. मानेन काय अटकते? फाशी का फंदा? मग हा हे बघ इथे आहे पण लोखंडाचीच घ्यायची आहे. ही कशी वाटते? हा ही कुठे ही नसेल लिमिनची बघते. हा एवढा हात दुखते त्याचे ते मसाले भाजून पलटी करायचे. हा बघा हे बटर टाकायचं. बॅटर बॅटर म्हणजे बॅटर असते तसं. अच्छा इकडे पण ठेवलेलं आहे. 200 किलो मसाला तयार होतोय. नमस्कार सर्वांना. तर खूप दिवसानंतर आज आमच्या घरामध्ये आज आपल्या नवीन घरामध्ये नॉनव्हेज बनणार आहे. नॉनव्हेज काहीच नाही. हो सानू खूप दिवस झाले चिकन खायचंय. किती दिवस झाले आता तुम्ही विचार करून शिफ्ट होऊन आपल्याला किती दिवस झाले? 15-20 दिवस झाले वाटते ना? 20 दिवस नाही झाले. अरे आजच्या 18 तारीख 20 दिवस पकड ना. 1 तारखेपासून शिफ्टिंग मध्ये पण आपलं त्याचे 1 तारखेच्या अगोदर करतो हे सर्व. तर आज चिकन बनणार आहे. मस्तपैकी मार्केटमधनं चिकन आणलेलं आहे आणि आज आपला नवीन मसाला तयार होणार आहे. ऑलरेडी प्री बुक. अरे हा उद्या म्हणजे आज आम्ही प्रोसेस करणार आहोत आणि मसाला ना आपला उद्या तयार होणार आहे. बुधवार आहे ना उद्याचा. तर 200 किलो मसाला तयार होणार आहे. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर आम्ही स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय. तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रूने आमचा हा मसाला ऑर्डर करू शकताय. पॅकेट दाखवू ना आपला. खूप दिवसानंतर आपला मसाला दाखवतोय ना. हा बघा हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. या मसाल्याची खासियत माहितीये काय आहे? जेव्हा पण तुम्ही कोणतीही रेसिपी तुमची व्हेज असो नाहीतर नॉनव्हेज रेसिपी असो तुम्हाला दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आहे रेसिपीमध्ये. जसं आता मी चिकन बनवते चिकन मसाला नाही लागणार, गरम मसाले नाही लागणार, धना पावडर नाही लागणार, काश्मीरी मिरची पावडर नाही लागणार. इव्हन तुमचा व्हेज पुलाव असो नाहीतर नॉनव्हेज पुलाव असो तरी पण बिर्याणी असो चिकन पुलाव असो कुठलीही रेसिपी तुम्ही बनवा पण तुम्हाला फक्त आणि फक्त स्नेहा लजीज मसाल्यामध्ये एकदम टेस्टी मिळणार आहे. हो जसं आपण जुन्या घरी म्हणजे आपल्या उलवे सेक्टर 8 मध्ये राहत होतो. आता आपण नवीन घरामध्ये शिफ्ट झालो. जुन्या घरामध्ये आपण 100 किलो मसाला तयार करायचो. जसा आपला इंटर नव्या घरामध्ये झाला आपण फर्स्ट मसाला 200 किलो तयार केला होता आणि मग त्यानंतर आज आपण परत एकदा 200 किलो मसाला तयार करतोय. पण 8 फेब्रुवारीला आपण लास्ट 200 किलो मसाला रेडी केलेला आणि आज आहे 17 फेब्रुवारी. थोडा आम्ही बिझी पण होतो त्याच्यामुळे कसं प्रोसेसिंग पण खूप लागते त्याला. तर आम्हाला वाटतं की किती तारखेला आपला आउट ऑफ स्टॉक झाला मसाला? आपण 15 का 14. 15 का 14 तारखेला आउट ऑफ स्टॉक नाही त्याच्या अगोदरच आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. आपण ते ऑर्डर घेत आहेत ना. आपण प्री बुकिंग घेतोय. बरोबर. पण म्हणजे विचार कर ना 8 ते 12-13 तारखेला आपला 200 किलो मसाला आउट ऑफ स्टॉक झाला होता आणि आता परत आम्ही 200 किलो मसाला बनवायला घेतोय. त्याच्या अगोदरच प्री बुकिंग चालू झाले. तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हे करतोय आम्ही. तुम्ही असा विचार करू नका 200 किलो मसाला बनतोय आम्ही कधी पण घेणार. तर असा अजिबात विचार करू नका. अजून मसाला पण तयार नाही झाला पण 35 किलो मसाला बुक झालेला आहे. आपला मसाल्याला एवढी डिमांड आहे ना का मसाला लगेच आउट ऑफ स्टॉक होते. जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हीही विचार करताय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल घरी मागवायचा तर लगेच मागवा. अगोदर जर तुम्ही बुक केला ना तर काय होईल माहितीये का तुमचा टायमिंग वरती मसाला कुरिअर केला जाईल. बघा आता काय होणार आहे बुधवारी म्हणजे उद्या बुधवार आहे. उद्या मसाला आपला नवीन तयार होणार मग आम्ही गुरुवारी पॅकिंग मध्ये पूर्ण दिवस जाणार आणि ज्याने कोणी अगोदर मसाले आमच्याकडनं ऑर्डर केलेत त्यांचे सर्वांचे शुक्रवारी कुरिअर होणार. सर्वात अगोदर त्यांचे मसाले कुरिअर होणार आणि जसं तुम्ही स्टेप बाय स्टेप तर थोडा अजून मग 2-2, 3-3 दिवस पुढे होत जाणार. तुम्हाला जसं असं वाटत आपले बघा खूप सारे रेसिपीज व्हिडिओज आहेत. तुम्ही ओपन करून बघा की फक्त आणि फक्त स्नेहा लजीज मसालाच युज करतो आम्ही सुद्धा. कारण बघा आपला मसाला आहे आम्ही जेव्हा खाणार तुमचा ट्रस्ट तेव्हाच बसणार. तर किती आता 3रं वर्ष चालू आहे. 3 वर्षापासून आम्ही फक्त आणि फक्त आपला मसाला युज करतो आणि खूप सारे रेसिपीज दाखवले. तर तुम्ही ते रेसिपीज सुद्धा बघू शकता.
तुम्हाला मग विश्वास बसेल की बाबा हा एकच मसाला युज करतात, तेव्हा तुम्ही ऑर्डर करा. बरोबर. आणि आपल्या मसाल्यावरती आम्हाला एवढं प्राऊड फील होतंय ना. विचार करा, आपण जेव्हा स्टार्ट केला तेव्हा आपण 2 किलो पासून स्टार्ट केला. 2 किलो, मग नंतर 5 किलो, मग 2 किलो, मग त्यानंतर 3 किलो, मग नंतर 5 किलो, मग नंतर 10 किलो, मग नंतर 15 किलो, मग नंतर 25 किलो, मग नंतर 100 किलो ना. आज आपण हा दुसऱ्या टायमिंगला बनवतोय 200 किलो. आणि मला वाटतं की लवकर असा दिवस पण येईल की 500 किलो पण होणार. महाकाल बाबांवरती विश्वास आहे ना, सगळं काही होणार. तर चला आता पटकन आपण रेसिपी बनवूया. तर बघा, तुम्ही कमेंट केलेत, सांगितलं स्टीलचा एक हे घ्या, काय याला बोलतात, चॉपिंग बोर्ड. तर बघा आम्ही तुमचं किती ऐकतोय. आम्हाला वाटतं की तुम्ही खरंच खूप चांगली कमेंट करताय. खूप सारे ताईने असं कमेंट केलं की हेल्थ साठी चांगला नसतोय वुडन वाला. तो पण आहे, पण मी एकदम रेअरली युज करते. आता मी टाकणार आहे बघा, टाकायला काढलेला आहे कारण तुम्ही बोलणार परत. तर बघा आज आता स्टार्ट करूया आपण. कसं वाटतंय नवीन घरामध्ये आपले? मस्त वाटतंय ना, छान. दिवसानंतर आता नॉनव्हेज पण बनवणार झालाय. म्हणजे जे पहिले होता खूप स्ट्रेस वाटायचा मला, किती गोष्टी वाटायच्या, पण आता तसं काहीच वाटत. एन्झायटी तर एकदम झिरो झाली. झिरो. आता ते होणार पण नाही तसं कधी. तर आता एक काम कर, तू सर्व आता तयारी करून घे, मी तोपर्यंत एक काम करतो. ऑर्डर खूप आहेत ना, मसाल्यासाठी एवढे मेसेज येतात ना आपल्या बिझनेस नंबर वरती. एकदा काही ओपन केलं ना का 300-400 कुठेच मेसेज जात नाही. मग त्याच्यामध्ये तेवढ्या जणांना रिप्लाय दे, मग त्याच्यासाठी पूर्ण 1 तास प्रॉपर द्यायला लागतो. तर मी एक काम करतोय, मी ना मसाल्यासाठी आता रिप्लाय देतो सर्वांना, तोपर्यंत आपला जेवण पण रेडी होईल. आणि हा, जसं तुम्ही आम्हाला सजेशन दिला, मसाले जेव्हा तुम्ही रोस्ट करायला घेताय तेव्हा तुम्ही कढाई घ्या म्हणून. तर चला आपण आज कढाई पण घेऊया. बरोबर. आता ऑलरेडी माझा हात दुखतोय, बघूया ना कढाईमध्ये युज केल्यानंतर काय होतं, कारण खूप हात दुखतोय. आणि जेव्हा लास्ट टाइम 200 किलो मसाला, तेव्हा माझा हात खूप दुखायला लागलाय. तर मला पण असं फील झालं की आपण कढाई घेऊया. आणि हे पण बोलले की आता कढाई आणूया, बघूया ना काय डिफरंट दिसतोय त्याच्यानंतर आपल्याला. चालेल, चला कंटिन्यू करा. तर आता माझे मसाल्याचे ऑर्डर घेऊन झालेले आहेत आणि आता स्नेहा इथे जेवण बनवते. हळद टाकले, दुसरे कोणतेच मसाले टाकायची गरज नाही, आपला मसाला असेल तर. हा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. आम्ही ना प्रत्येक जेवणामध्ये व्हेज असो नाही तर नॉनव्हेज असो 1.5 चम्मच घेतो. 1.5 चम्मच स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे. मसाले मस्तपैकी शिजलेत. आता स्नेहा चिकन ऍड करते आणि मस्तपैकी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेते. तर ना मी 3 शिट्ट्या दिलेत, बघूया आता कसं झालंय. हो, एकदम लजीज. कारण ह्या रेसिपी मध्ये आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. काय भारी कलर आले बघा ना, एक नंबर. तर चला, जेवण झालंय मस्तपैकी, जेवायला बसूया. वाडा कोलम आम्ही राईस. वाडा कोलम नाही, त्या दिवशी तुम्ही भज्जीला द्यायला आणलेला बघा, वाडा कोलमच आहे. तोच आहे का? पण याचा टेस्ट वेगळा लागतोय का? हा, भारी दिलाय त्याने. म्हणजे जेव्हा नवीन राईस असतोय ना तेव्हा असं चिटकतोय खूप. जुना राईस घ्यायचा कधी पण. हे लोक काय करतात, नवीन राईस देतात. अच्छा, नवीन राईस दिलाय का? ओ हो ओ हो हो हो, एकदम लजीज झालाय बघा. फक्त हळद आणि आपला स्नेहा लजीज मसाला हा गेला लेग पीस डिश मध्ये. सुगंध पण एवढा भारी सुटलाय ना, शब्दामध्ये बयान नाही करू शकत, एवढा भारी सुगंध. आणि खूप आता दिवस झाले ना, आता बघू ना कसं झालं. जवळजवळ आता 15 ते 20 दिवस झाले आपण नॉनव्हेज खाल्ला नाही. तर आता ना आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आज कसं आपण मसाला बनवणार आहोत, तर मार्केटला जायच्या अगोदर जेवढे पण आता पॅकेट संपले, आपण कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेले ना, वाशीला पॅकेट आणायला घेतो मटेरियल, तर सर्वांना आता स्टिकर लावून घेतोय. आता ना आम्ही मार्केटमध्ये आलोत कढाई घ्यायचे म्हणून, मानसी कलेक्शनमध्ये. काय आलं तुला? सानूने स्माईल दिली मला, कारण सानूला काही ना काही घ्यायला मिळते ना, म्हणून. गर्दी आहे आज भरपूर. असं जायचं तिकडं, ते साईडला भेटेल तिकडं. नमस्कार दादा, कढाई भेटेल का आपल्या इथं? लोखंडी अशी हाय बोलता, हाय. मसाले भाजायला पाहिजे थोडी आम्हाला. ते एकदम मोठी पण नाही, एवढे. बघू चल पहिले. हां हां, अरे ही छोटी आहे, मोठी नाही का?
त्याच्यात फक्त करी बनेल, मसाला भाजून नाही होणार आपला ना. रूम फ्रेशनर आहेत झालं चांगले आहेत का दाखवा. कुठलं आहे ओडोनिल. हा आपण ते रूम फ्रेशनर पण याच कंपनीचं घेतो. दुसरा पण दाखवा वंडर फ्रेश कसं आहे. सर्व गोष्टी ठेवता बघा काय दादा तुम्ही. हा लोकांना आवश्यकता असतात. बरोबर. स्नेहाचा ना आज हात दुखतोय म्हणून आम्ही काय करतो माहिती आहे का, आज स्नेहाला जेवण बनवायला नाही सांगितलं, तर आम्ही ना आता जाता चिकन आपला चायनीज पार्सल घेऊन जातो. हां भरपूर महिने झाले मला वाटतं ना. तर आता ऑर्डर दिली आहे आम्ही. फ्राय राईस सांगितलं आहे आणि चिकन चिली सांगितलेली आहे. तर आज काय जेवण नाही बनवायचं कारण आज हाताची मुवमेंट भरपूर होणार आहे स्नेहा. ऑलरेडी माहिती नाही दुपारपासून काय झालं की दुपारला स्टार्ट झालाय. हो मला वाटतं ब्रेन केला. हां काय बोलतात ते हे केलं अलर्ट केलं का आज तुला काम भरपूर आहे. आधीच दुखायला लागलाय तर मी बोलली यांना चायनीज घेऊया हा. आणि पहिले पाणीपुरी पण खाऊया. अजून कढाई घेतली नाही. हा कढाई घ्यायची अजून. खायची वेगवेगळी गोष्ट ना. पाणीपुरी खाऊया मग कढाई घेऊया घरी जाऊया चायनीज खाऊया आणि मग कामाला लागूया. हो बरोबर. चला कंटिन्यू जा. कशी आहे मस्त आहे ना सानू, तुला आवडली ना. सेक्टर 8 मध्ये आम्ही खातोय बघा. हा मेडिकल आहे ॲपल मेडिकल जवळ. तुला कुठली आवडते, मीडियम तिखट मीडियम तुला गोड. हा मानत अटकली का घशात अटकलेली. घशात गल्यात मानेन काय अटकते, फाशी का फंदा. मग काय. तर आता ना आमचं पाणीपुरी खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो. पटकन खायला वाटलं ना. हा कढाई घ्यायला आलो तप्पाची. त्यांच्याजवळ भेटणारच. आपण त्या दिवशी इथे गेलेलो भुवनेश्वरला बघायला पाहिजे. हा त्या डोक्यातूनच निघून गेला. हा हे बघ इथं आहे पण लोखंडाचीच घ्यायची आहे. आयरनची हलकी आहे का बघा पहिला. उचल दादा कढाई दाखव ना मोठी लाईट वेट आहे. लाईट वेटच असते. भारी आहे ना. हा भारी आहे. लोकांची तर वजन मग लाईट वेट कोणती असते अशी. स्टीलची. ॲल्युमिनियमची. नाही आम्हाला आता सगळे आपली युट्यूब फॅमिली बोलते की कढाई घे मग लाईट वेट असते मग हे का नाही. बघ ना पहिले तू हातामध्ये घेशील तेव्हा समजेल ते. मोठी वाली दाखवा आता हे एवढी आहे. नाही काहीच नाही कलर लावलाय. ते खालचीच लागते. ही कशी वाटते. ही हेवी आहे. हा ही कुठे हेवी नसेल. आहे ना हेवी हेवी आहे. बघा पण दोन्ही हाताने उचलणार ना मी. हेवी वाटते बघ. ती आणि ती याच्यापेक्षा मोठी असेल बघा. ती वाली लागते. हेवीच आहे. नाही एवढी पण टोपापेक्षा तर नाही आहे. नाही ना ते बघा कोणताही आहे मेटल. मेटल लोखंड. बघा ये वाला हात लाव. ही तर भरपूरच मोठी वाटते मग. पण मसाले सगळे राहतील नाही अशात आपले भाजताना. बघ तू हे करणार ना. हे टोपापेक्षा तर हलकी आहे पण माझं असं पलटी बिलटी कसं करणार. नाही ते जमणार नाही म्हणून तर तेवढी मोठी घेऊन फायदा नाही. कोणती घेऊ मी. ही वाली जमू शकते तुला. ती काळी काय झाली ती. काळी पण झाली. रेट झाली आहे. करपली आहे ती. नाही करपली नाही. लोखंडाची ना भरपूर हेवी आहे म्हणून आम्ही ना ऑलिमिनची बघतोय. हा माझा ऑलरेडी एवढा हात दुखते त्याच्यात ते मसाले भाजून पलटी करायचे. हा बघा हे तरी लाईट वेट आहे. हा अरे बाप. पण पलटी मारायला नाही जमणार नाही. हा ना. हम्म. याच्यापेक्षा थोडी छोटी बघायची. हा याच्यापेक्षा थोडी छोटी दाखव दादा. ही बघा म्हणजे आपले मसाले नाही राहणार एवढे. राहील ना थोडा थोडा फक्त करायला लागते मोठी पडली. फायदा काय. अरे मग तुला हाताला पण तो बॅलन्स भेटला पाहिजे मग असं कसं. तर तेच घेऊ मी करेल पलटी. कुठली जमल सगळे का. मसाले राहतील माझे एक एक वेळचे. तर आता आम्ही आलो होतो कढाई बघायला तुम्ही सांगितलं म्हणून पण ते एवढी हेवी जमणारच नाही. वजन आहे यांचा. हा आपण मसाले ऍड करणार मी रोस्ट करणार. पलटी नाही करता येणार किती त्रास आणि ते पूर्ण गरम होणार. गरम होणार. माझा ऑलरेडी हात एवढा दुखतोय. हा आपण काहीतरी ऍडजस्ट करूया आज आणि मग विचार करूया याच्यावरती काय. हो चालेल. अनुला ना वेफलची मशीन बघायची. वेफल का वाफल. याचं काय करणार आहे तू. वाफल बनवणार. वाफल बनवणार आहे.
पण हे रेसिपी बघायला लागली वाफायची. ते नाही का आपण काय बोलायचं ते खात होतो पहिले टोस्ट असं क्रीम वाले यायचे ना वेफरच बोलायचे आम्ही. waffle. वाफरच बोलतात त्याला. पण होणार का बनणार म्हणजे याच्यानं काय टाकायचं ते आपल्याला बनवायला लागेल. बटर टाकायचं. बटर टाकायचं बॅटर बॅटर म्हणजे मैद्याचं बॅटर असते तसं अच्छा ते टाकल्यावरती काय होतं याचं मग याचं क्रिस्पी बनेल असा हे माहिती आहे पपडी सारखं आपण खायचो पहिले लहान असताना क्रीम हा. असायचं मग नंतर याच्यावरती चेरी फ्रुट्स वगैरे कितीला आहे डेझर्ट आहे 925 रुपयाला. 925 रुपयाला आहे सानू. 800 रुपयाला पडणार आपल्याला. 800 रुपयाला भेटेल बघ. अरे आव्हान येणार ना उद्या अवन मध्ये होईल आव्हान मध्ये बनेल वेफल नाही ना तुला पाहिजे का एक हे असतंय आणि एक असं टोस्टर सारखं असतं. टोस्टर सारखा मग टोस्टर वाला उलटा स्वस्त असेल याच्यापेक्षा ना. ते तर 3000 पर्यंत हे आयरन आहे का नॉनस्टिक आहे नॉन स्टिक. नॉनस्टिक आहे का 800 32 होते. अच्छा चालू द्या चला मग. चला कढाई नाही काही नाही घेतला पण सानूला जे पाहिजे ते तरी घेतलं ना. सगळं भेटते एक दिवशी थांबा मॅकरोनी पण बघेल रेसिपी. काय रेसिपी बनवते बनवशील अच्छा मग खाईल कोण ओव्हनमध्ये खायला कोणाला देशील आपण सगळे खायचं का आपल्याला नवीन नवीन रेसिपी बनवून देणार केक पण ओरिओला केक बनवशील बापरे. बॅटर वाला केक बनवू शकतो ओरिओ वाला नाही बॅटर वाला चला घरी आहोत कढाई काही भेटली नाही चिकन खावायला बसले चिकन चायनीज. सानू चॉपस्टिक नाही खाते. हे आपण कुठं घेतलं ऐकिया मधनं घेतलं तेच आहे का हे स्नेहा फ्राईड राईस खाते फ्राईड राईस. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आता आम्ही मसाले भाजायला घेतलेले आहेत. हा ठीक आहे तू पण आहे लिचू पण आहे हा आमच्यासोबत. ओके आणि सानूनं तिचा प्रोजेक्ट तयार करते मी तुम्हाला दाखवतो एकदा. हा बघा अरे वा काय भारी हात काढ ना. ओ रिअल वाला वाटते बघा किती भारी छान. कसं काय शिकलीस तू हे बनवायला. हे टीचरने आम्हाला सांगितलं होतं. टीचरनी सांगितलेलं का बघितलं पण होतं टीचरचं सांगितलं. अच्छा बघा ना किती छान बनवलंय. वाव नक्की आमच्या सानूसाठी कमेंट करून सांगा सानूनी कसं बनवलंय. फायनली रात्रीचे बघा करेक्ट 12 वाजलेत. 12च वाजले ना 12:15 12:30 वाजलेत. हे बघा रात्रीचे 12:30 वाजलेत आणि सर्व मसाले रोस्ट करून झालेले आहेत. हे बघा इकडे पण ठेवलेले आहेत. सर्व मसाले रोस्ट झालेले आहेत. 200 किलो मसाला तयार होतोय. तर ज्याला कोणालाही आमचा मसाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर लगेच ऑर्डर करा कारण आपला मसाला लगेच आउट ऑफ स्टॉक होते. 200 किलो भरपूर स्टॉक वाटेल तुम्हाला त्याच्यातनं 45 किलो बुक झालेला आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. म्हणून लिचू बाहेर काढली नाही तर मी अजिबात कारण काढली ओरडत नाही. होती मस्ती भरपूर. करते ती खूप. तर फायनली घरातली सर्व कामं झालेत म्हणजे जेवढं पण काही मसाल्याची प्रोसेस होती सर्व प्रोसेस झालेली आहे आणि सर्व मसाला मस्तपैकी गोणीमध्ये भरून ठेवलेला आहे. आता सकाळी या सर्व गोणी टेम्पोमध्ये टाकणार आणि मसाला बनवायला जाणार. तर आत्ताही तुम्हाला सांगतो ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा कारण आपला मसाला पटकन आउट ऑफ स्टॉक होईल. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.